हा छोटासा स्पेलिंग रूल तुमची मदत करेल. घरातल्या लहान मुलांना तुम्ही हा रूल शिकवू शकता. आणि बऱ्याच वेळा एक्झाममध्ये प्रश्न येतो बघा, का आपल्याला वर्ब दिलेला असतो आणि त्याचा आपल्याला नाऊन फॉर्म लिहायचा असतो, किंवा आपल्याला नाऊन दिलेला असतो आणि त्याचा आपल्याला वर्ब फॉर्म लिहायचा असतो. तर अशा वेळी सुद्धा हा रूल तुमची मदत करू शकतो. आता या दोन शब्दांकडे बघा. एज्युकेट पासून बनला एज्युकेशन आणि एक्सपांड पासून बनला एक्सपान्शन. आता या दोन्ही शब्दांचे उच्चार जवळजवळ सारखेच आहेत, पण तरीही एका शब्दाच्या शेवटी TION आलेला आहे, तर एका शब्दाच्या शेवटी SION आलेला आहे. तर रूल आपल्याला असं सांगतो का ज्या वर्बच्या शेवटी T किंवा TE येतं अशा वर्बचं नाऊन करण्यासाठी आपल्याला त्याला TION लावावं लागतं. आणि ज्या वर्बच्या शेवटी D, DE किंवा SE येतं अशा वर्बचं नाऊन करण्यासाठी त्याला आपल्याला SION लावावं लागतं. जसं कंप्लीट. आता या वर्बच्या शेवटी TE आलेला आहे, तर याचं नाऊन करण्यासाठी आपण याला TION लावू. असंच सिलेक्ट. या वर्डच्या शेवटी T आलेला आहे, तर याचं नाऊन करण्यासाठी सुद्धा आपण याला TION लावू. आता हा शब्द बघा डिसाईड. याच्या शेवटी DE आलेला आहे, म्हणून याचं नाऊन करण्यासाठी आपण याला SION लावू. आता ही आहेत काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स. यांना व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित समजेल. आणि जर तुम्हाला ह्या 5 वर्ब्सला नाऊनमध्ये कन्वर्ट करता आलं तर याचा अर्थ तुम्हाला आजचा टॉपिक एकदम व्यवस्थित समजलेला आहे. हा व्हिडिओ स्टुडंट्स सोबत शेअर करा आणि जर इंग्रजी शिकायचं असेल तर या चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू.